याला रुग्णालयात भरती करण्यात आलेलं आहे। सध्या वांद्रे पोलीस तसेच गुन्हे शाखेचे अधिकारी हे सैफ अली खानच्या घरी आहेत, तसेच लीलावती रुग्णालयात देखील त्याचं ट्रीटमेंट नोंद करण्याचं सध्या काम सुरू आहे, तसेच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे। मात्र हा अज्ञात इसम कोण होता आणि त्याने कोणत्या उद्देशाने हा चाकू हल्ला केला आणि हल्ल्यामध्ये सैफ अली खान किती जखमी झालेला आहे या सगळ्याची आता सध्या पोलीस शहानिशा करत आहेत। आरोपीचा शोध लावण्याचा देखील वांद्रे पोलिसांनी प्रयत्न सुरू केलेला आहे। कधी आणि कुठे हा हल्ला झाला आणि सैफच्या प्रकृती संदर्भात काय माहिती मिळतेय का? रात्री 3 ते 3:30च्या सुमारास अज्ञात इसम हा सैफ अली खानच्या घरी घुसल्याची माहिती सध्या सूत्रांनी दिलेली आहे। सैफ अली खान हा तेव्हा त्याच्या वांद्रे येथील घरीच होता आणि त्यावेळेला सैफ अली खानवर चाकूने या इसमाने हल्ला केल्याची माहिती आहे। हल्ल्यामध्ये सैफ अली खान हा देखील जखमी झालेला आहे, त्याला सध्या लीलावती रुग्णालयात भरती करण्यात आले, त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। मात्र सैफ अली खान याची प्रकृती कशी आहे तसेच त्याला नेमकं कुठच्या शरीराच्या भागावरती हा हल्ला झालेला आहे, चाकूने जखमा झालेला हे अद्याप समजू शकलेलं नाहीये। मात्र नक्कीच वांद्रे पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत, तपासाला देखील सुरुवात केलेली आहे आणि सैफ अली खान याला सध्या लीलावती रुग्णालयात भरती करण्यात आले। निश्चितच सचिन, धन्यवाद दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी। या संदर्भातले अपडेट पुढे घेत राहणार आहोत। मात्र आपण पाहतोय सैफ अली खान हा सध्या लीलावती रुग्णालयात दाखल आहे। तर यासोबत इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी संपूर्ण देशभरात घडत आहेत, त्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे। सुरुवातीला बातम्या बघूयात कुंभमेळ्यासंदर्भातल्या। कुंभमेळ्यात कबूतर बाबा सर्वांचं लक्ष वेधत आहे। गेल्या 9 वर्षांपासून एक कबूतर या बाबांच्या डोक्यावर घरटं करू नये। महंत राजापुरी महाराज असं या कबूतर बाबांचं नाव आहे। ते राजस्थानच्या चित्तोडगडचे आहेत आणि जुना आखाड्याचे ते महंत आहे। या कबूतर बाबांची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे। देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो संत, महात्मे आणि धर्मगुरू प्रयागराजमध्ये दाखल झाले। मात्र काटेरी बाबा हे भक्तांमध्ये विशेष आकर्षणाचं केंद्र आहे। हा अनोखा बाबा रस्त्याच्या कडेला काट्यांच्या बिछाण्यावर झोपलाय आणि भक्तांना दर्शन देताना दिसतोय। कडाक्याच्या थंडीत स्वतःला गोधडीने झाकण्याऐवजी अंगावर काट्यांचं पांघरुण त्यांनी घेतलंय। आता पुण्यातून पहिली कुंभमेळा विशेष रेल्वे गाडी रवाना झाली आहे। पुणे रेल्वे स्थानकावर ढोल ताशांचा गजर, याशिवाय झेंडूंची फुलं उधळत प्रवाशांचं जंगी स्वागत सुद्धा करण्यात आलेलं आहे। यावेळेस कुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसलाय। महाकुंभातील पहिलं अमृत स्नान म्हणजे शाही स्नान 12 तास चाललंय। जुना आखाड्यासह सर्व 13 आखाड्यांमधील संतांनी स्नान केलंय। यावेळेस हेलिकॉप्टरमधून भाविकांवर सतत फुलांचा वर्षाव करण्यात आलाय। श्रद्धा, धर्म आणि परंपरा यांचा अद्भुत संगम असलेल्या महाकुंभाला प्रयागराजमध्ये संगमावर सुरुवात झाली। जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स सुद्धा या महाकुंभासाठी दाखल झाले। और ये आ चुके हैं यहाँ पे। आता महाकुंभ हा केवळ भारतापुरताच मर्यादित नाही तर जागतिक उत्सव बनलाय। कारण महत्त्वाचं कारण पाकिस्तानसह इस्लामिक देश कुंभमेळ्यात रस घेत आहे। गुगल ट्रेंडनुसार आता कुंभमेळा सर्च करणाऱ्या देशांच्या यादीत सर्वात प्रथम नाव हे पाकिस्तानचं बघायला मिळतं। शेष एवं तीर्थराज प्रयाग का मैं वंदन करता हूं। 26 नांदेडच्या हदगाव तालुक्यातील तामसा या ठिकाणी बारलिंग महादेवाचं देवस्थान आहे। या ठिकाणी मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे करीच्या दिवशी भाजी भाकरीची अनोखी पंगत भरते। यावर्षी 250 क्विंटल भाजी बनवण्यात आली आहे। पंचक्रोशीतील महिलांनी 150 क्विंटल भाकरी बनवून दिल्या आहेत। धुळ्यातील पिंपळनेर पानखेडामध्ये आता 32व्या महासंमेलनाच्या तिसऱ्या दिवशी देशाच्या कानाकोपऱ्यातून आदिवासी बांधव आले। आदिवासी संस्कृतीचं प्रदर्शन करत विविध कार्यक्रमांचं आयोजन झालं। यावेळेस आदिवासी बांधवांनी आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवलं। कोट्या दिव्यांग प्रमाणपत्रामुळे पूजा खेडकर अडचणीत आली आहे। आज या प्रकरणावर सुप्रीम कोर्टानं निकाल दिलाय। सध्या सुप्रीम कोर्टाकडून खेडकरला तात्पुरता दिलासा मिळालाय। पुढील सुनावणीपर्यंत अटक न करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। टोरेस प्रकरणी सुरू असलेल्या तपासावर आर्थिक गुन्हे शाखेला मुंबई उच्च न्यायालयानं फटकारलं। तर आरोपी थांबलेल्या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले। दरम्यान टोरेस प्रकरणी पुढची सुनावणी 22 जानेवारीला होईल।
अनधिकृत भोंग्यांवरती कारवाई करा असे निर्देश मुंबई हायकोर्टानं राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले। राज्यभरात अनेक शहरांमध्ये प्रार्थना स्थळांवर अनधिकृत भोंगे लावण्यात आलेत, तर राज्याचे गृहसचिव आणि पोलीस महासंचालक यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत। वर्धा जिल्ह्यातल्या भूगर्भातील जलसाठ्यांपैकी 7.1% जलसाठ्यांमध्ये नायट्रेट आढळलंय। पाणी पुरवठा विभागानं केलेल्या चाचण्यांमधून ही माहिती समोर आली आहे। त्यामुळे येत्या काही वर्षात जिल्ह्यातील नैसर्गिक जलस्रोत प्रदूषित होऊन त्याचा आरोग्यावरती घातक परिणाम होऊ शकतो अशी भीती आहे। आणि यानंतर बातमी आपण थेट बघूयात बारामतीमधून। बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालंय। यावेळी शरद पवार मात्र अनुपस्थित होते। थोड्याच वेळात शरद पवार देखील सभेसाठी येण्याची शक्यता आहे। कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमानिमित्त 10 महिन्यांनंतर काका पुतणे एकत्र येण्याची शक्यता आहे। लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर हे दोघे प्रथमच बारामतीमध्ये व्यासपीठावरती एकत्र येत आहेत। त्यामुळे दोन्ही पवार नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सगळं हे जे तंत्रज्ञान, सायन्स, टेक्नॉलॉजी डिस्रप्शन आपण त्याला अनेक वेळा म्हणतो, तर AI हे डिस्रप्शन नसून त्याचा पॉझिटिव्ह उपयोग कसा होऊ शकतो ह्याच्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर जावकर ते आहेत बसलेले पुढच्या गाडीत, तर यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून एक अतिशय अप्रतिम असा प्रयोग आणि यशस्वी प्रयोग आज बारामतीत होता, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। ताई, या उद्घाटनाला शरद पवार साहेब येणार होते, पवार साहेब आलेले नाहीयेत। ते याला येणारच नव्हते, ते 9:30लाच येणार आहेत मेन कार्यक्रमाला। मुख्य कार्यक्रमाला पवार साहेब उपस्थित येणार आहेत। खूप दिवसानंतर पवार, तर त्यामुळे आज काका आणि पुतणे एका व्यासपीठावर येऊ शकतात। त्यामुळे दोघांमध्ये नेमकी काय बातचीत होते हे बघणंही महत्त्वाचं। यासह इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाचे अपडेट्स आहेत, जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात। कोस्टल रोड विस्तारात मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी सिलिंगच्या दिशेने जाण्यासाठी शेवटचा गर्डर जोडण्याचं काम पूर्ण झालं। हा टप्पा येत्या प्रजासत्ताक दिनी अर्थातच 26 जानेवारीला वाहन चालकांसाठी खुला केला जाईल। आज ठाणे शहर, कळवा आणि मुंब्र्याच्या काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे। मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत हा पाणी पुरवठा बंद असेल। त्यामुळे पालिकेकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। पुणे रेल्वे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंगच्या कामाला सुरुवात झाली आहे। हे काम जून 2024 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे। नवीन प्लॅटफॉर्मसह प्रवाशांना आवश्यक पायाभूत सुविधा पुरवण्याचं नियोजन आहे। या कामामुळे पुणे रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळेल। नवी मुंबई शहरात मागील काही दिवसांपासून विकास कामांमुळे धुलीकणांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं। ठाणे बिलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये धुलीकणांसोबतच कारखान्यामधील उग्र वास, त्यामुळे श्वास घेण्यास नागरिकांना त्रास होतोय। नवी मुंबई महापालिका ॲक्शन मोडवर आली आहे। मशीन बंदर या ठिकाणी पीडी मेलो मार्गाला जोडणाऱ्या 154 वर्ष जुन्या कर्नाक पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामाला वेग आलाय। हा पूल आता लवकरच रेल्वे रुळांवर स्थापित केला जाईल। त्यासाठी मुंबई प्रशासनानं मध्य रेल्वेकडे ब्लॉक घेण्याची विनंती केली। वेळापत्रकानुसार जूनपर्यंत पुलाचं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे। भायखळ्यातील राणीच्या बागेत पार्किंग शुल्कात थेट 4 पट वाढ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला। 4 चाकी वाहनांना 20 रुपयांऐवजी 80 रुपये, तर दुचाकीस्वारांना 10 रुपयांऐवजी 30 रुपये मोजावे लागणार आहे। त्यामुळे राणीची बाग महागली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात BSNLच्या माध्यमातून येत्या 4 महिन्यांमध्ये सर्वत्र 4G सेवा मिळेल। त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा राबवण्यात येणार आहे। ही माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली। आता जिल्ह्यात नव्याने 155 टॉवर उभारले जातील। वेंगुर्ले आरवली या ठिकाणी शिल्पकार रविराज चिपकर यांनी आता आर्मी डेच्या निमित्तानं वाळू शिल्प साकारलं। वाळू आणि रांगोळीच्या साहित्यानं 1.5 तासाच्या कालावधीमध्ये हे वाळू शिल्प साकारलं आणि यावेळेस आर्मी डेच्या निमित्त जवानांना शुभेच्छाही देण्यात आल्या। मुंबईमध्ये 2 लोकल ट्रेन एकाच ट्रॅकवरती समोरासमोर आल्या। दोन्ही लोकल ट्रेन अचानक समोरासमोर आल्या, त्यामुळे प्रवाशांमध्ये भीती पसरली। पश्चिम रेल्वेच्या मीरा रोड स्टेशनवरती हा प्रकार घडला, मात्र मोटरमनच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला।
इमारतीच्या 13व्या मजल्यावरून पडून देखील मजुराचा जीव वाचलाय. विक्रोळीच्या कन्नमवार नगर या भागातली ही घटना आहे. कामगारांना आत्महत्या करण्यासाठी 13व्या मजल्यावरून उडी घेतली, मात्र कामगार आधी झाडावर आणि नंतर सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या जाळीवर अडकला, त्यामुळे त्याचा जीव या ठिकाणी वाचलाय. नांदेडमध्ये एका 18 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या पोलिसाला निलंबित करण्यात आलं. पोलीस कर्मचाऱ्यांना या विद्यार्थ्याला हॉस्टेल रूममध्ये नेऊन तोंडात रुमालाचा बोळा कोंबून काठीने मारहाण केली. नांदेड शहरातील श्रीनगर भागातील एका हॉस्टेलमधली ही घटना आहे. पुण्यात एका घरफोडी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं. ही टोळी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचे कपडे घालून रेकी करायची. आतापर्यंत या टोळीने पुण्यातल्या अनेक घरांमधून कोट्यवधींची लूट केलेली आहे. गणेश कोठवडे याशिवाय सुरेश पवार आणि अजय राजपूत अशी या आरोपींची नावं आहेत. पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्टेशनवरचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय आणि या व्हिडिओमध्ये एक प्रवासी रेल्वे रेलिंग ओलांडताना दिसतोय. हा प्रवासी रेलिंगवरती चढला आणि ट्रॅकवर उडी मारणार तेवढ्यातच त्याचा तोल गेलाय आणि तो थेट रेल्वे ट्रॅकवर पडलाय. देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान व्यक्तींच्या बंदोबस्तामध्ये कामगिरी करणारा पुणे पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकातील आता श्वान तेजा हा निवृत्त झालाय. 10 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झालेल्या तेजाला भावपूर्ण निरोप देण्यात आलाय. आणि यानंतर मुंबईकरांसाठी आपण बघूयात मोठी बातमी, कारण मुंबईमध्ये आता पेट्रोल आणि डिझेल गाड्यांवर बंदी येण्याची भीती आहे. मुंबईमध्ये फक्त इलेक्ट्रिक आणि CNG गाड्या धावतील ही शक्यता आहे. वायू प्रदूषण रोखण्यासाठी डिझेल आणि पेट्रोलवरती चालणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्यानं बंदी घालणं आता शक्य आहे का? याशिवाय इलेक्ट्रिक आणि CNGवर आधारित वाहनांना परवानगी देता येईल का? ही विचारणा मुंबई हायकोर्टानं केलेली आहे. आणि या संदर्भात आता अभ्यास करण्यासाठी 15 दिवसांमध्ये तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. तर यावेळेस आपण पाहतोय खरंच मुंबईमध्ये केवळ इलेक्ट्रिक आणि CNG गाड्या धावू शकतात का, हा संशोधनाचाच विषय आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून अधिकची अपडेट आपण घेतोय. डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्याने बंदी घालणं खरंच शक्य आहे का, हा प्रश्न आहे. इलेक्ट्रिक आणि CNGवर आधारित वाहनांना परवानगी देता येईल का, हा सुद्धा सवाल आता विचारला जातोय. मुंबईमधल्या प्रदूषणावरून हायकोर्टाची आता राज्य सरकारला ही विचारणा आपल्याला पाहायला मिळते. अभ्यासासाठी 15 दिवसांमध्ये तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. हरित इंधनाचा वापर करणाऱ्या बेकरी किंवा तत्सम व्यवसायांनाच पुढे परवानगी यापुढे असेल असं देखील सध्या सांगितलं जात आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर आता मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्या बंद होण्याची शक्यता आहे. यासोबत राज्यभरातल्या इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स आहेत. पुढे जाणून घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये. यवतमाळ जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांना रात्रीच्या कडाक्याच्या थंडीमध्ये जागरण करावं लागतंय आणि शेतात पाणी द्यावं लागतंय. असं का? तर सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी शेतकरी करताय, मात्र रात्रीच वीज पुरवठा होतोय, त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सुद्धा सहन करावा लागतोय. पुण्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. सातारा रोडवर अचानक पाऊस सुरू झाला. पुणेकरांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी तुरळक पाऊस सुद्धा पडताना दिसतोय. यवतमाळच्या घाटंजी पंचायत समितीवर वंचित बहुजन आघाडीने विविध मागण्यांसाठी मोर्चा काढलाय. तालुक्यातील मांडवा ते श्रीकृष्ण नगर असा हा मोर्चा निघालेला आहे. तर हा रस्ता तात्काळ करावा, या गावातील पाण्याची समस्या सोडवावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. KDMC जवळ इमारतीला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन जी आहे ती फुटली आहे, त्यामुळे दूषित पाणी येतंय. नागरिकांना पैसे भरून पाण्याचे टँकर मागवावे लागतंय. वारंवार तक्रार करूनही KDMC मात्र दुर्लक्ष करत असल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. तत्काळ पाईपलाईनची दुरुस्ती करा, नाहीतर उग्र आंदोलन करू, असा इशारा यावेळेस रहिवाशांनी दिलेला आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वारणा नदीमध्ये मळीयुक्त पाणी येत आहे आणि त्यामुळे हजारो मृत मासे पाण्यावर तरंगत आहेत. नदीकाठावर मासे मेल्यानं दुर्गंधी पसरली आहे. लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे.
विदर्भात गेल्या 14 दिवसांमध्ये 6 वाघांचा मृत्यू झाला. यात भंडारा जिल्ह्यात 2 तर नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यात प्रत्येकी 1 वाघाचा मृत्यू झाला. ताडोबा व्याघ्र प्रकल्पासह अन्य व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या मोठी आहे. मात्र मागील काही दिवसात याच वाघांचा मृत्यूचं प्रमाण लक्षवेधी ठरले. नंदुरबारमधील युसुफ खान हे 18 वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत आहे. संक्रांतीनंतर 5 दिवस ते नंदुरबार शहराच्या कानाकोपऱ्यात फिरून नायलॉन मांजा गोळा करतात आणि नष्ट करतात. 18 वर्षांपासून रस्त्यावरील मांजामुळे अपघात झाल्याचं त्यांनी पाहिलं आणि तेव्हापासून दरवर्षी ते हे काम करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. Neetu probably doesn't even know you. I tried for. No, don't tell all this gang. No, they'll unnecessarily overreact to a situation. But the police is there now, na? They caught him. But where is Saif hurt then? Oh God. How did he come into the house, Lolo? So scary. Anyway, listen, if please get some sleep. Please tell Bebo and Saif I called. I won't disturb. Just keep me posted on what goes on, huh? Big hug. Take care. Anything I can do, let me know. And get some sleep, huh? But Saif is also home, right? Or no? He'll stay in the hospital for a while. He'll stay at 11. Okay, big hug. Take care. Take care. Lots of love. Bye. Bye. काही कुणाशी बोललात तुम्ही? काय नेमकं घडलंय? सगळी माहिती तुम्ही घेतलेली आहे. काय एकंदरीत कशा प्रकारे घटना घडलेली काय सविस्तर सांगा. मला असं वाटतं की जी घटना घडली आहे ती आपण पोलीस काय ऑफिशियल स्टेटमेंट करते त्याची सगळ्याची वाट बघूया. फॅमिलीची प्रायव्हसी ही खूप महत्वाची आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडून ऑफिशियल स्टेटमेंट येईल थोड्या वेळाने. एक ऑफिशियल स्टेटमेंट आणि पोलीसचं स्टेटमेंट आल्यावर बोलणं जास्ती सही होते. तुम्ही संवाद साधला फोनवरून कुणाशी आणि काय नेमकं सैफ अली खान सध्या कुठे सेफ आहेत काय? नाही, सैफ हे अली खान हे सेफ आहेत हॉस्पिटलमध्ये. पण मला असं त्यांच्या फॅमिलीचं ऑफिशियल स्टेटमेंट आणि पोलीसचं ऑफिशियल स्टेटमेंट येस्तोवर आपण वाट बघूया असं मला वाटतं. मला यातलं काहीच माहिती नाही. नाही, मला याच्यातलं काहीच कुणाला काय झालंय? नाही, मला काहीच माहिती नाहीये. त्याच्यामुळे ऑफिशियल स्टेटमेंट पोलीसचं आणि त्यांच्या फॅमिलीकडून येईल. काहीच मला माहिती नाही. पण बाकीचे सगळेजण सुरक्षित आहेत घरामध्ये? काय बोलणं झालं तुमचं? हो, म्हणजे मला खूप कमी माहिती आहे. त्याच्यामुळे उगाच काहीतरी चुकीची माहिती बाहेर देण्यात संयुक्तिक राहणार नाही. पण मला असं वाटतं त्यांच्या फॅमिलीचं आणि पोलीसचं ऑफिशियल स्टेटमेंट येऊ द्या. पण ताई या घटनेकडे कसं पाहता? अतिशय हे चिंताजनक स्टेटमेंट असणारच ना. कुणाच्याही घरावर असा हल्ला झाला तर साहजिक असावं. म्हणजे मला काही माहिती नाही त्याचे डिटेल्स, पण असावंच. या घटनेसंदर्भात स्वतः तुम्ही गृहमंत्र्यांशी म्हणजे अर्थात बघूया ना. ऑफिशियल स्टेटमेंट येऊ द्या फॅमिलीचं पण आणि पोलीसचं, मग बघूया. ताई तुम्ही आता कुणाशी संवाद साधला? त्यांनी काय अजून डिटेल दिलेत का? नाही, मी सदानंद सोळेंशी बोलत होते. नाही, सदानंद सोळे न्यूयॉर्कमध्ये आहेत. कुटुंबियांशी बोललात तुम्ही सैफ अली खान यांच्या? काय सध्या म्हणजे सदानंद न्यूयॉर्कमध्ये आणि मी सदानंदशी फोनवर बोलले. ठीक आहे, थँक्यू. तर अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला झाला आणि या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी सविस्तर माहिती घेतली. मात्र आता सैफ अली खानच्या कुटुंबाचं नेमकं काय म्हणणं आहे बघणं महत्त्वाचं असेल. यासोबत इतरही महत्त्वाच्या बातम्या पुढे वेगवान स्वरूपात. साताऱ्याच्या कुरे गावात एसटी बसने अचानक पेट घेतला आणि यावेळेस गावातील प्रवासी आणि विद्यार्थी बसमधून थेट खाली उतरले अशी मोठी माहिती मिळते. जीवितहानी यामुळे टळली आहे. आगीत एसटी बस जळून खाक झाली. एसटीचं मोठं नुकसान झालं. ग्रामस्थांनी एकत्र येत आग विझवली. पहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यात भीषण अपघात झाला. 4 जणांचा मृत्यू झाला. जांभवडी रस्त्यावरती बोलेरो गाडीचं नियंत्रण सुटलं. त्यामुळे रस्त्यावरील खड्डीमुळे गाडी विहिरीमध्ये थेट पडली असल्याचं कळतंय. गाडीतील 4ही मृतांना क्रेनच्या साहाय्यानं बाहेर काढण्यात आलेलं आहे. समृद्धी महामार्गावरती लक्झरी बसची ट्रकला धडक बसलेली आणि भीषण अपघात झाला. अपघातात चालकाचा मृत्यू झालाय. 15 जण जखमी आहे. जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तिकडे अकोल्यात मात्र नळाचं पाणी भरत असताना महिलेचा पाण्याच्या मोटरला स्पर्श होऊन तिला शॉक लागलाय. यामध्ये महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय आणि या घटनेमुळे परिसरात एकच भीती पसरली आणि हळहळ व्यक्त होते. वाल्मिक कराड याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बीड सरपंच हत्या प्रकरणामध्ये कराडला 22 जानेवारीपर्यंत ही कोठडी सुनावली गेली. मकोका लावल्यानंतर वाल्मिक कराडला बीड कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. कराडवर दोन्ही बाजूकडून जोरदार युक्तिवाद झालेला आहे. बीड कोर्टाबाहेर कराड समर्थक आणि विरोधक भिडले. कराड विरोधात महिलेने जोरदार घोषणाबाजी केली. यावेळेस कराड समर्थकांनी घोषणा दिल्या, त्यामुळे कोर्टाबाहेर गोंधळ उडाला. पोलिसांनी जमाव पांगवला. पांगरी गावामध्ये वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक झाले. कराडच्या समर्थकांकडून अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला, तर काही समर्थकांकडून सकाळपासून बीड परळी महामार्गावरती ठिय्या आंदोलनही करण्यात आलं. मकोका लावण्यात आलेल्या वाल्मिक कराडच्या पांगरी गावात गावकऱ्यांनी आंदोलन केलं. कराड समर्थकांनी टॉवरवर चढत मकोका कारवाईचा निषेध केला. पांगरी गावच्या रस्त्यावर रास्ता रोकोही करण्यात आलेला आहे. वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ धर्मापुरी आणि शिरसाळा गाव सकाळपासून बंद ठेवण्यात आलं. देशमुख आणि यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हायलाच हवी, मात्र विनाकारण कराड याला गोवलं जाते आणि हे राजकारण थांबवण्यात यावं, ही मागणी या बंदच्या माध्यमातून करण्यात आली आहे. परळी शहरामध्ये वाल्मिक कराडच्या समर्थकानं मोबाईल टॉवरवर चढत आंदोलन केलंय. कराड याच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्या, अशी मागणी आंदोलकांनं केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आत्महत्येचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. बीडमधील गेवराई तालुक्यात ओबीसी बांधव आक्रमक झाले. ओबीसी बांधवांनी बीड सोलापूर महामार्ग अडवला. कराडवर असलेले गुन्हे तात्काळ मागे घ्या, अशी मागणी यावेळेस आंदोलकांनी केली. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संतोष देशमुख प्रकरणाची व्याप्ती आणखी मोठी असल्याचा दावा केलाय. सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करताना स्विफ्ट गाडी कुणाची होती, मारेकऱ्यांना राहायला घर कोणी दिलं, हा सवाल बजरंग सोनवणे यांनी केलाय. परळी तालुक्यातल्या कान्हेरवाडी या रस्त्यावरती टायर पेटवण्यात आले. वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ कन्हेरवाडी गावाबाहेर आता टायर जाळत घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. धनंजय मुंडे गुंडांची टोळी रस्त्यावर उतरवताय, जातीय दंगली घडवताय, हा गंभीर आरोप जरांगेंनी केलाय. मुंडेंना बीडची शांतता भंग करायची आहे, माणसं आंदोलनात उतरवले, हा आरोप सुद्धा जरांगे पाटील यांनी केलाय. पुण्यात अलका चौकात मराठा कार्यकर्त्यांकडून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे याच्या विरोधात जोडेमारो आंदोलन करण्यात आलं. वाल्मिक कराड हा गुन्हेगार आहे आणि त्याला पाठीशी धनंजय मुंडे घालताय, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळेस केला. आणि यानंतरची बातमी आपण बघूयात उल्हासनगरातून. उल्हासनगरमध्ये गाडी पार्किंगवरून वाद झाला आणि या वादात एका कुटुंबाला गुंडांकडून मारहाण करण्यात आलेली आहे. हा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय. तर मारहाण पाहणाऱ्या वृद्धाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा आरोपही केला जातोय. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय. दरम्यान या प्रकरणी चुकीचे गुन्हे दाखल केल्याचा आरोप पीडित कुटुंबाकडून करण्यात आलेला आहे. कार पार्किंगवरून हा वाद झालेला होता आणि थेट हा वाद जो आहे तो मारहाणीपर्यंत गेला असल्याचं बघायला मिळतंय आणि यामध्ये एकाचा मृत्यू सुद्धा झाला असल्याचं आपल्याला कळतंय. आपण पाहतोय यावेळेस ही संपूर्ण घटना खरं तर घडलेली आहे उस्मानाबाद या ठिकाणी आणि एका कुटुंबाला थेट गुंडानं मारहाण केलेली आहे. मारहाण पाहताच एका वृद्धाचा हार्ट अटॅकने दुर्दैवी मृत्यू सुद्धा झाला असल्याचं कळतंय. कार पार्किंग अगदी क्षुल्लक कारण होतं आणि या क्षुल्लक कारणावरून हा वाद जो आहे तो विकोपाला गेला असल्याचं बघायला मिळालेलं आहे. उल्हासनगर या ठिकाणची आपण ही घटना पाहतोय. उल्हासनगरमध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे. कार पार्किंगचा हा वाद होता आणि यावेळेस थेट गुंडाकडून कुटुंबावरती मारहाण करण्यात आलेली आहे आणि ही मारहाण पाहून एका वृद्धाचा मृत्यू सुद्धा झाला असल्याचं सध्या कळतंय. मोठी गर्दी या ठिकाणी जमा झालेली होती आणि या ठिकाणी या गर्दीला पांगवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे.